ठाणे से एक बड़ी और दुखद खबर सामने आई है। शिवसेना के पहले महापौर और वरिष्ठ नेता सतीश प्रधान का रविवार को 85 वर्ष की आयु में निधन हो गया। उनके योगदान को याद करते हुए पूरा शहर शोक में डूबा है। ठाणे शहर के विकास और शिवसेना पार्टी की नींव मजबूत करने वाले वरिष्ठ नेता सतीश प्रधान का 85 वर्ष की आयु में निधन हो गया। वे 1974 से 81 तक ठाणे के दूसरे महापौर और 1986-87 में शिवसेना के पहले महापौर के रूप में कार्यरत रहे। राजनीति के साथ साथ शिक्षा और खेल के क्षेत्र में भी उन्होंने उल्लेखनीय योगदान दिया। ज्ञान साधना महाविद्यालय, दादोजी कोंडदेव स्टेडियम और राम गणेश गडकरी रंगायतन जैसी परियोजनाएं उनके दूरदर्शी नेतृत्व की मिसाल है। रविवार को ठाणे के एक निजी अस्पताल में उनका निधन हुआ। आज सुबह ज्ञान साधना महाविद्यालय में उनके पार्थिव शरीर को अंतिम दर्शन के लिए रखा गया, जहां शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अन्य नेताओं ने उन्हें श्रद्धांजलि दी। उनका अंतिम संस्कार ठाणे के जवाहर बाग स्मशान घाट पर किया गया। उनके निधन से राजनीति, सामाजिक और सांस्कृतिक क्षेत्र में अपूरणीय क्षति हुई है। सुरुवातीला ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून मोदा जोशी यांची नेमणूक झाली। दुसरे जिल्हा प्रमुख म्हणून सतीशजी प्रधान झाले। तिसरे जिल्हा प्रमुख शाबीरभाई शेख झाले। चौथा जिल्हा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं। माझ्यानंतर श्री आनंद दिघेंनी काम केलं। परंतु सतीशजी प्रधान हे ठाणे जिल्ह्यातले कबड्डीचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू होते। त्याच्यामुळे संपूर्ण गावागावामध्ये खेळाडू असलेल्या लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता। जडणघडणीमध्ये त्याचं फार मोठं योगदान त्यांचं होतं आणि मी तर त्यांचा अतिशय जवळचा सहकारी माझ्याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांचं वास्तव्य होतं आणि समतानगर परिसरामध्ये आल्यापासून त्या समतानगर परिसराचा सुद्धा कायापालट झाला असं म्हणता येईल। मी नगरसेवक होतो महापालिकेमध्ये आणि साहेब राज्यसभेचे खासदार होते आणि तेव्हा कुठलीही काही छोटी मोठी गोष्ट जरी असेल तरी मला त्यांचं सहकार्य मिळायचं। 1940 साली जन्म झाल्यानंतर जेव्हापासून राजकीय प्रवाहामध्ये बाळासाहेबांनी त्यांना आणलं, शिवसेनेच्या 1966 साली झालेल्या स्थापनेपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि ठाण्यामध्ये पहिला नगराध्यक्षपदाचा मान व पहिल्या महापौर पदाचा मान त्यांना मिळाला। राज्यसभेचे 2 वेळा ते सदस्यही होते आणि अतिशय मनमिळावू सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जाणारा एक शिवसैनिक म्हणून त्यांची प्रचिती होती। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश चंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं। या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत। त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं। त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता। ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना तरुणींना
या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले.